सिंगल पेरेंटिंग कोणी स्वतःहून ऑप्ट करायला जात नाही, पण इतक्या लेवलचे कलह होतात की शांतता किंवा पीस मिळवण्याच्या दृष्टीने तो मार्ग स्वीकारला जातो. जेव्हा डेथमुळे एखादी गोष्ट होते तेव्हा डेथ हा सर्व कुटुंबाला एक खूप मोठा ट्रॉमा असतो. जर ती सडन असेल तर दॅट इज इवन वर्स्ट. भयंकर दुःख पचवावं लागतं का दोन्ही सिच्युएशन मध्ये? अगदी होत. सेपरेशन आणि डिव्होर्सचं कसं असतं की बऱ्याचदा तो निर्णय घेण्यामध्ये सुद्धा ती आई किंवा वडील सहभागी असतात ना, तर याला एक गिल्टची झालर असते. परिस्थितीमुळे किंवा चॉईसमुळे आता सिंगल पेरेंटिंग करायचं आहे अशा आईबाबांनी नक्की काय त्यांची भूमिका असावी किंवा कसा माइंडसेट असावा? आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे स्वीकार. डोंगर कोसळतो की आता हे सगळं मलाच एकटीला किंवा एकट्याला बघायचंय, आणि केवढं बघायचंय. डिव्होर्स आणि सेपरेशनच्या बाबतीमध्ये तर कॉन्फ्लिक्ट असा असतो की मला ते त्याच्यापेक्षा किंवा तिच्यापेक्षा बेटर करायचं. दोन लोक एका मुलासाठी जे करू शकतात ते एक व्यक्ती करू शकत नाहीच. सुपरमॅन किंवा सुपरवुमन मी बनली पाहिजे असा खूपदा विचार केला जातो. या बाबतीमध्ये आई वडिलांनी सुद्धा एकमेकांवर कम्प्लिटली रिलाय करायचं आहे, कारण सिंगल पेरेंटिंग जरी असेल तरी मूल आपल्या दोघांचं आहे, आणि त्यालाच तर आपण को पेरेंटिंग म्हणतो. हे मूल कोण चूक आणि कोण बरोबर ह्याचा निर्णय आत्ता घेणार नाहीये. सो या कशाच्याच मध्ये इगो नाही आला ना, आणि ही परिस्थिती कितीही गोड पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला तरी रियालिटी बदलत नाही. जोपर्यंत मूल विचारत नाहीये ना तोपर्यंत विषयच काढायचा नाही. आणि हाऊ डू यू अज्युम की तो बोलत नाहीये म्हणून त्याला ते वाटलंच नसेल. रुटीन ही गोष्ट मुलांना बऱ्यापैकी अश्युरन्स देते. छोट्या वयातली मुलं पेरेंटेड बाय अ सिंगल पेरेंट कॅनॉट बिकम युअर आयडेंटिटी. डायरेक्टली और इनडायरेक्टली आयुष्याच्या कुठल्या तरी ऍस्पेक्टमध्ये परिणाम दिसू शकेल का? हो, दिसणार आहे ना, पण त्या परिणामांनी त्याचं आयुष्य बर्बाद नाही होणार आहे. नमस्कार. चिकू पिकूच्या एक्सपर्ट टॉक्समधनं आपण वेळोवेळी पालकत्वामधली चॅलेंजेस, त्यावरचे उपाय याविषयी तज्ज्ञांशी बोलत असतोच. आई बाबा दोघंही असताना सुद्धा आपल्याला ती सगळी आव्हानं पेलणं आणि मुलांना वेळ देणं हे कधी कधी अवघड जातं. तर मग सिंगल पेरेंट्स असताना म्हणजे एकल पालकत्वामध्ये तर ही चॅलेंजेस खूप जास्त असतील का? मग त्याचा मुलांवर काय परिणाम होतो? आईवडिलांच्या वेलबिईंगचा काय त्याच्यामध्ये, आणि आजूबाजूच्या सपोर्ट सिस्टीमचा रोल काय? या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी आज आपण इन्व्हाइट केलं आहे डॉक्टर अनुजा कुलकर्णी हिला. अनुजा वेळोवेळी एक्सपर्ट टॉक्समधनं आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करत असतेच. डॉक्टर अनुजा कुलकर्णी ही समुपदेशक आहे, जिज्ञासा असेसमेंट अँड काउन्सेलिंग या संस्थेची को फाउंडर आहे, आणि पालकत्वामधल्याच विषयावर तिने PhD केलेली आहे. अनुजा, तुझं खूप खूप स्वागत. हॅलो. हाय. तर आज आपण सिंगल पेरेंटिंग किंवा एकल पालकत्व या विषयावरती बोलणार आहोत. तसं पाहिलं तर हा विषय नवीन नाही आहे, पण मे बी त्याचं काळानुसार स्वरूप बदललं आहे. पूर्वीच्या काळी एखाद्या पार्टनरच्या मृत्यूमुळे येणारं सिंगल पेरेंटिंग जास्त होतं, तर आता कदाचित सेपरेशन किंवा डिवोर्समुळे त्याचं प्रमाण वाढतं आहे असं वाटतं आहे. तर पहिलाच प्रश्न मला हा विचारायचा आहे की या दोन्ही प्रकारच्या सिंगल पेरेंटिंगमधली चॅलेंजेस सारखीच असतात का खूप वेगवेगळी असतात? मला असं वाटतं कुठल्याही पद्धतीने सिंगल पेरेंटिंग करण्याची वेळ जेव्हा तुमच्यावर येते तेव्हा त्यानंतरची आव्हानं ही बऱ्यापैकी सेमच असतात. आता एक्सटेंटमध्ये थोडा फरक असू शकेल. फॉर एक्झाम्पल डिवोर्स किंवा सेपरेशन किंवा फॅमिलीमध्ये भांडणं या गोष्टींमुळे जेव्हा सेपरेशन इनिशिएट केलं जातं तेव्हा कधी कधी मुलांनी तीच भांडणं खूप जवळनं बघितलेली असतात. दुसरं म्हणजे अशा पद्धतीची भांडणं सेपरेशनकडे जाऊ शकतात, हा पण मुलांना बऱ्यापैकी मोठा ट्रॉमा असतो. तर त्या निर्णयापर्यंत येणं ही जशी त्या आईवडिलांसाठी खूप डिफिकल्ट जर्नी आहे तशीच ती त्या मुलांसाठी सुद्धा असते. आणि गिव्हन अ चॉईस, भांडणं असू देत नाहीतर कुठलीही परिस्थिती असू देत, फॅमिली सिनारिओ असू देत, अशाही कंडिशनमध्ये सिंगल पेरेंटिंग कोणी स्वतःहून ऑप्ट करायला जात नाही, पण इतक्या लेवलचे कलह होतात की शांतता किंवा पीस मिळवण्याच्या दृष्टीने तो मार्ग स्वीकारला जातो. आणि मग अशातनं कदाचित को पेरेंटिंगकडे ते कपल वाटचाल करतं, आणि मग सिंगल पेरेंटिंग आपण त्याला म्हणू शकतो. तर त्यातली सुद्धा एकट्याला भरपूर लोड येणं, त्याच्यानंतर आपल्या नकळत आपल्याबरोबरचा जो पालक आहे तो काय बोलतोय मुलांची त्याच्याबद्दल कल्पना नसणं, नंतर टीम म्हणून डिसिजन मेकिंगला अडचणी येणं, आणि मुलांना सुद्धा पालकांनुसार गिअर स्विच करायला खूप फरक पडतो ना, म्हणजे अडचण येते. बरोबर.
ह्या काही स्पेसिफिक डिफिकल्टीज आहेत ज्या जर डिवोर्स सेपरेशनमधनं किंवा टेम्पररी सेपरेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा या पद्धतीच्या अडचणी मुलांना येतातच. अलॉंग विथ दॅट जेव्हा डेथमुळे एखादी गोष्ट होते तेव्हा डेथ हा सर्व कुटुंबाला एक खूप मोठा ट्रॉमा असतो. जर ती सडन असेल तर दॅट इज इवन वर्स्ट. म्हणजे फायनान्शियलच्या बाबतीमध्ये कुटुंब ट्रॉमामध्ये असतं. कोणी पटकन वेलबिंगमध्ये यायचं आणि सगळं सावरायचं हा एक प्रश्नच असतो. आणि म्हणजे ती सिच्युएशन इतकी टफ असते की आज आई जर सावरली आहे तर ते मूल म्हणतंय की नाही मी यातनं बाहेरच येऊ शकत नाही. कधी आजी आजोबा बाहेर येऊ शकत नाही. सो या सगळ्यातनं जेव्हा ते सगळेजण एकत्र येतात तेव्हा त्यांना वेलबिंगचा विचार करायला लागतो. सो तो ट्रॉमाच खूप मोठा आहे आणि त्याला ॲडॅप्ट करणंच खूप अवघड आहे. आणि अर्थात या सगळ्यामध्ये काउन्सिलिंग थेरपी याची मदत होतेच. पण अशा सिच्युएशनमध्ये काळ हे एकमेव सोल्युशन असतं की हळूहळू तुम्ही त्या सगळ्याबरोबर कसं यूज टू होता, त्या सगळ्या काळामध्ये तुम्ही कशी सपोर्ट सिस्टीमची मदत घेता. पण परत एकट्याने गोष्टी कराव्या लागतात का? हो. समाजाला तोंड द्यावं लागतं का? हो. मुलांना मित्रमैत्रिणींच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं का? हो. भयंकर दुःख पचवावं लागतं का? दोन्ही सिच्युएशनमध्ये अगदी होच. म्हणजे कचाकच भांडणारे माझे वडील आणि कचाकच भांडणारी माझी आई हिच्याशी सुद्धा माझं आणि माझ्या आईचं किंवा बाबाचं नातं हे स्पेशल प्रत्येकच मुलासाठी असतंच. त्यामुळे त्यांची दोघांची एकमेकांची भांडणं होत आहेत हे जरी माझ्या डोळ्यासमोर असेल तरी दॅट डज नॉट सफाईज लॉस ऑफ वन ऑफ द पेरेंट टू मी. त्यामुळे डेथ असू देत नाही तर सेपरेशन असू देत, बाळाच्या दृष्टीने तो लॉसच आहे. सो आय थिंक ते दोन्हीकडे सेमच आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की कदाचित लोनलीनेस जो येत असेल सिंगल पेरेंटिंगमध्ये तोही दोन्ही सिच्युएशनमध्ये सारखाच असणार आहे. कारण सेपरेटेड ह्याच्यातही दोघंही पालक सिंगल पेरेंट्सच आहेत. त्यामुळे कोणावरती असं आपण लीन होऊया हे इमिजिएटली तरी अवेलेबल. आणि सांगू का त्या सगळ्यामध्ये जो अँगर असतो ना तो पण दोन्हीमध्ये सेम आहे. म्हणजे तू माझ्याशी भांडलीसच का, भांडलासच का हा एक अँगर आहे. आणि तू मला सोडून गेलासच का आणि तू मला सोडून कशी गेलीस अचानक हा पण एक अँगर आहे. सो तो कधी इनवर्ड असतो, कधी तो नशिबावर दिलेला अँगर असतो. पण एक्सप्रेस्ड अँगर हा सुद्धा दोन्ही सिच्युएशनमध्ये खूप सिमिलर आहे. फक्त ना सेपरेशन आणि डिवोर्सचं कसं असतं की बऱ्याचदा तो निर्णय घेण्यामध्ये सुद्धा ती आई किंवा वडील सहभागी असतात ना, तर याला एक गिल्टची झालर असते की मीच या निर्णयाला स्वतःला तयार केलंय तर मी चुकत तर नाही आहे ना. तर तो एक गिल्ट असतो आणि ऑब्व्हियसली यामध्ये कधी कधी समाज जसा सपोर्टिव्ह वागतो तसा कधी कधी स्ट्रेस पण देऊ शकतो. सो गिल्ट कुड बी अ सेपरेटिंग फॅक्टर. मग आता ज्यांना परिस्थितीमुळे किंवा चॉईसमुळे आता सिंगल पेरेंटिंग करायचं आहे अशा आईबाबांनी नक्की काय त्यांची भूमिका असावी किंवा कसा माइंडसेट असावा आता पेरेंटिंगच्या दृष्टीने? मला असं वाटतं पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वीकार. तर हे असं आहे आणि आता हे असं असणार आहे. ह्याचा जितक्या लवकर स्वीकार येईल ना तेवढ्या लवकर आपण कोपिंगकडे, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजीजकडे, टेक्निक्सकडे, सोल्युशन्सकडे, रुटीनकडे जाऊ शकतो. कारण घुमून फिरून जेव्हा मी त्याच गोष्टींवर बोलत असतो, विचार करत असते, अनेक लोकांना भेटूनही तेच करत असते, तेव्हा ह्या सगळ्या जर्नीमध्ये नोईंगली ऑर अननोईंगली माझ्या मुला किंवा मुलीकडे माझं दुर्लक्षच होतंय. कारण मी अजून स्वतःच त्या ट्रॉमामधनं बाहेर आलेली नाही आहे. सो ॲक्सेप्टन्स ही गोष्ट खूप पहिली आहे आणि ती येणं फारच गरजेचं आहे. जेव्हा ती येते ना तेव्हा अचानक एक डोंगर कोसळतो की आता हे सगळं मलाच एकटीला किंवा एकट्याला बघायचं आहे. आणि केवढं बघायचं आहे म्हणजे आपला आधीचा पार्टनर जे सगळं गोष्टी करत होता किंवा करत होती ते सगळं आठवायला लागतं. जे सगळ्या मदती असतात त्या सगळ्या करायला लागतात आणि आता मला ते करायचं आहे. डिवोर्स आणि सेपरेशनच्या बाबतीमध्ये तर कॉन्फ्लिक्ट असा असतो की मला ते त्याच्यापेक्षा किंवा तिच्यापेक्षा बेटर करायचं आहे. सो म्हणजे इतकं की माझ्या मुलाला किंवा मुलीला आठवणच आली नाही पाहिजे आईची किंवा बाबाची. कॉम्पिटिशन इतकं मला भारी करायचं आहे ते. आता माणूस आहे त्यामुळे त्यांनी
भला पहाटे तो 4 वाजता उठू देत आणि रात्री 2ला झोपू देत, तरीसुद्धा 2 लोकं एका मुलासाठी जे करू शकतात आणि अलॉंग विथ द सपोर्ट सिस्टीम ऑफ फॅमिली, ते एक व्यक्ती करू शकत नाहीच. त्यामुळे अशा वेळेस ना सुपरमॅन किंवा सुपरवुमन मी बनली पाहिजे असा खूपदा विचार केला जातो. आणि अजून एक मोठं चॅलेंज काय माहिती आहे का, की सिंगल पेरेंटिंगमध्ये फायनान्शियली पण बर्डन आलेलं असतं. हां, भले को पेरेंटिंगमध्ये खर्च डिवाईड होतो, बाबा शाळेची फी भरतो किंवा आई स्पोर्ट असेल तर त्याची फी आई भरत असते, पण डे इन डे आऊट ते जे काही खर्च असतात ना ते दोघांनाही इक्वली करायला लागतात. किंवा ज्या पेरेंटकडे कस्टडी जास्त त्या व्यक्तीला तर बऱ्यापैकी अधिक खर्च करायला लागतात. सो करिअर आणि व्होकेशनल लेवलवर पण मला कमी नाहीच पडून चालणार. बट ॲट द सेम टाईम मला पेरेंटिंगमधल्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, याचं दडपण निर्माण व्हायला लागतं. सो आय थिंक दॅट इज अ व्हेरी चॅलेंजिंग पार्ट. सो त्याचं सोल्युशन एवढंच आहे की मी याची प्रायमरी जबाबदारी घ्यायची आहे, पण मीच सगळं केलं पाहिजे असं ते अजिबात नाही आहे. जेव्हा मी हा निर्णय घेते किंवा घेतो की आफ्टर डेथ ऑफ माय स्पाऊससुद्धा मला रिमॅरी करायचं नाही आहे, सो आय एम ऑप्टिंग फॉर सिंगल पेरेंटिंग किंवा पोस्ट डिवोर्स ॲटलिस्ट फॉर अ टेन्युअर आय एम ऑप्टिंग फॉर सिंगल पेरेंटिंग असं जेव्हा मी म्हणत असते, तेव्हा मला तयारी ह्या गोष्टीची करायची आहे की मी एकटी नाही आहे आणि माझ्याकडे माझी सपोर्ट सिस्टीम आहे आणि मी ती शेमलेसली वापरू शकलो पाहिजे. इवन नवरा बायकोंमध्ये प्रचंड भांडणं का असे ना, आपण ठरवून को पेरेंटिंगचा निर्णय घेतला आहे की नाही, मग त्या बाबतीमध्ये आपण एकमेकांची मदत सीक करू शकलो पाहिजे, भलेही आपलं एकमेकांची व्यक्ती म्हणून किंवा पार्टनर म्हणून पटत नाही. सर हे जर आपण करून घेतलं ना तर सिंगल पेरेंटिंग तशी रिलेटिव्हली वाईटच सिच्युएशन आहे ना आयडियल पेरेंटिंगपेक्षा, पण तरी त्यातल्या त्यात ॲमिकेबल वेज फाइंड आउट करू शकतो आपण. तू हा जो सुपरवुमन किंवा सुपरमॅन सिंड्रोम म्हणलीस तसं म्हणजे अगदी वाटूच शकतं, पण बरेचदा उलटं पण होतं की आता तर मी हे करायलाच पाहिजे ना, मग मदत कशी मागू किंवा किती वेळा मागू. कारण असं इमिजिएट काही सोल्युशन नसेल तर बरेच वेळा मदत मागावी लागणार आहे, तर ती कशी मागायची हा कदाचित प्रश्न पडू शकतो आईला. आणि म्हणजे असं मला सरसकट विधान करायचं नाही आहे, पण बरेचदा असं होतं की जर एकटा बाबा वाढवत असेल मुलांना तर आपोआपच खूप जास्त लोक मदत करतात. की आजी असते ना तर मावशी असते, कोणीतरी आणखी असतंच घरामध्ये मदत करायला. नक्कीच. इन दॅट केस मग कदाचित बाबाला असंही वाटू शकतं का की मी करतोय मॅनेज, मी विचारीन तेव्हा सांग, असं काही होऊ शकतं का. सो मदतीची गरज कोणाला किती असते आणि ती विचारायची किंवा थांबवायची कशी, हा पण त्यांच्या पुढे कदाचित एक प्रश्न असेल. अगदी म्हणजे भारतामध्ये तर हे डेफिनेटलीच आहे की बाबा जर सांभाळत असेल सिंगल पेरेंट म्हणून तर त्याला मिळणारी मदत पण खूप असते. कारण अजूनही घराघरांमध्ये चित्र आहे की ह्या सगळ्याबरोबर तो ब्रेडविनर पण असतो. सो जर तो ब्रेडविनर पण आहे आणि त्याच्याकडे सिंगल पेरेंटिंग पण आहे, तर त्याची आई, त्याची मावशी, घरातल्या कामवाल्या मदत करणाऱ्या मावशी म्हणतात मी ऑफिसला तर जाऊ शकत नाही, पण मी काय करू शकतो किंवा शकते, मी त्याला पेरेंटिंगमध्ये मदत करू शकते. आणि मदत म्हणजे काय, ओनिंग इट, कम्प्लिटली ओनिंग इट असं होतं. मग वाटूच शकतं की आहे घरात बाळ राहतंय, मूल राहतंय, घरी आल्यानंतर आपल्याबरोबर खेळतंय, आपण त्याला 4 ठिकाणी घेऊन जातोय. म्हणजे ऑनेस्टली पेरेंटिंग, सिंगल पेरेंटिंगच्या सगळ्या गोष्टींवर टिकमार्क आहेतच की, पण त्या बाबाच्या आणि त्या बाळाच्या, मुलाच्या, मुलीच्या बॉन्डचं काय, त्यांच्या शेअर्ड हॅपी एक्सपिरियन्सेसचं काय, को लर्निंगचं काय, कदाचित या सगळ्या गोष्टी होऊ शकत नसतीलही. आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये आया खूपच सुपर भारी मॅनेज करतात असंही मला म्हणायचं नाही आहे. ऑनेस्टली स्पीकिंग अजूनही आपल्याकडे कितीही आयांची आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा त्यांचा बेसिक सगळा जो फोकस असतो, सिंगल पेरेंट जर असतील त्या, तर ती शाळेत चांगलं करते ना, तो शाळेत छान करतोय ना, त्याचं जेवण व्यवस्थित होतं आहे ना, आणि प्लस मी जॉब पण करते आहे आणि मग रडत नाही आहे ना, तर मग टँजिबल गोष्टी आणि रडत नाही आहे ना, म्हणजे वेलबिंग नसेलही कदाचित, पण दुःखी नाही आहे ना. आणि मग या सगळ्यामध्ये मी कसं सगळं करू शकते, म्हणजे मी 7:30ला घरातून येणार
आणि मी सिंगल पेरेंट आहे हे समजून घेऊन माझ्या मुलांनी 7:45 वाजता माझ्याबरोबर अभ्यासाला बसलं पाहिजे. हे इम्पॉसिबल आहे. म्हणजे तुम्ही जर सिंगल पेरेंट आहात तर तुमचा चाइल्ड तुमची कंपनीच मिस करतोय आधी. सो तो 7:30 7:45 वाजता आल्यानंतर तुम्हाला कम्प्लिटली असं म्हणणार आहे की आता मला वेळ दे, आपण मजा करू, माझ्या दिवसभरात एवढ्या गोष्टी झाल्या, तुझ्या काय झाल्या, या सगळ्यातनं वेळ उरला तर आपण अभ्यासाकडे वळू. हे तर आपल्या सगळ्या घरांमधलं दोघंही पेरेंट घरात फंक्शनल असतानाचंही पिक्चर हेच आहे. तर इमॅजिन कर की एका पेरेंटची कंपनी जर त्या मुलाला जास्त असेल तर ते मूल ते किती मिस करत असेल. सो हो, आयांच्या बाबतीमध्ये त्यांचा स्ट्रगल त्या सगळ्या गोष्टींवर खूप असतो. तर मला असं वाटतं ह्या गोष्टींवर स्ट्रगल असावा, पण परत मीच भरवायला पाहिजे, मीच केलेली भाजी ते मूल खातं असं नाही आहे. जेव्हा तुम्ही डिसिजन मेकिंगच्या बाबतीमध्ये आणि सिंगल पेरेंटिंगच्या ब्रॉडर ॲस्पेक्ट्सवर निर्णय घेण्याची स्टेप घेता तेव्हा छोट्या गोष्टी आउटसोर्स करता आल्याच पाहिजेत. बरोबर. म्हणजे त्या तर आपण एव्हरीडे लाईफमध्ये सुद्धा करतो. त्याचा वाढीव ताण कशाला? तर त्याचा वाढीव ताण तर नाहीच घेतला गेला पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या प्ले डेट सेट करणं असेल किंवा एखाद्या क्लासला जाताना हे सांगणं असेल की मी सोडते दोन्ही मुलांना, येताना तू एखाद्या मैत्रिणीला तू सांगशील का, हे करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं ही मदत विचारताना ना गिल्टी नाही वाटलं पाहिजे. मला एक आई म्हणली होती की मी कशी मदत मागू, जेव्हा की सिंगल पेरेंटिंगचा निर्णय तर माझ्या एकटीचा होता अलॉंग विथ माय फॅमिली मेंबर्स, तर मी मैत्रिणींची आणि मित्रांची मदत कशी मागू. सो मी त्यांना असं विचारलं की तुम्ही तुमच्या मुलाला दिवस लावून सगळ्यांकडे राहायला सोडताय का. ती म्हणली नाही. मग तुम्ही काय मागताय. ही एक छोटीशी मदत. बरं, आपण मदत मागितल्यानंतर समोरच्या व्यक्तीला हो, नाही आणि मे बी असं म्हणण्याचा चॉईस असतो. त्याला त्याचं बर्डनच येईल असा विचार करून मी आधी त्याचं बर्डन घ्यायचं, ही जी आपल्या थॉट प्रोसेसमधली चेन आहे ना ती ब्रेक करणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला ब्रॉडर ॲस्पेक्टवर त्या मुलाचं करिअर, त्यांनी छान व्यक्ती म्हणून फ्लरिश होणं, त्याचा रिलेशनशिप्सवरचा विश्वास न उठणं, त्याची सोशल एंगेजमेंट छान असणं, त्याला मज्जा येते याचे अवेन्यूज त्याला सापडणं, ह्या सगळ्या गोष्टींवर जर आपल्याला काम करायचं असेल तर आपण 2 आणि 2.5 पोळ्यांमध्ये खेळू शकतो का. तेवढी बँडविड्थच नाही. मग त्याच्या डब्याच्या झाकण्याच्या 3ऱ्या आऱ्यामध्ये धूळ अडकली होती याचं टेन्शन घेऊ शकतो का. नाही घेऊ शकत. सो आय थिंक हे सेग्रिगेट करू शकणं की हे आउटसोर्स करण्यासारखं आहे का, आणि करू शकत असेल तर ते करावं. कोणाला करावं हा एक खूप मोठा मुद्दा असतो. तर मला असं वाटतं ज्या व्यक्तीबरोबर मला त्या व्यक्तीबद्दल काही का वाटेना, माझं मूल त्या व्यक्तीबरोबर सेफ आहे याची जर मला गॅरंटी असेल तर आउटसोर्स करावं. मग कदाचित एखाद्या मुलीसाठी ती तिची आई असू शकते किंवा मावस सासूबाई असू शकतात किंवा आते सासूबाई असू शकतात, सासरे असू शकतात किंवा दीर असू शकतो. इवन वाईस वर्सा फॉर फादर्स. बरोबर. कोणीही असू शकतं. म्हणजे या बाबतीमध्ये आई वडिलांनी सुद्धा एकमेकांवर कम्प्लिटली रिलाय करायचं आहे. कारण सिंगल पेरेंटिंग जरी असेल तरी मूल आपल्या दोघांचं आहे आणि त्यालाच तर आपण को पेरेंटिंग म्हणतो. सपोर्ट सिस्टीमचाच मुद्दा चालला तर मग हे सगळे जे आहेत आजूबाजूचे नातेवाईक, आई वडील, मित्रमैत्रिणी यांची भूमिका कशी असावी. म्हणजे आपण सुद्धा कदाचित हा रोल प्ले करत असूच ना कोणाच्या तरी आयुष्यामध्ये, तर त्यांनी कुठल्या माइंडसेटनी आणि कुठल्या भूमिकेतनं हे करावं. खूप छान प्रश्न आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की त्यांनी सुद्धा परिस्थिती आधी स्वीकारावी. आता हा स्वीकार करत असताना ना आपल्याकडे त्याला आपल्या पद्धतीने एक फुलस्टॉप देण्याची आपल्याला सवय असते. म्हणजे तो चुकलाच, अच्छा, ती हॉरिबलच वागली म्हणूनच त्या दोघांवर ही वेळ आली. आपण नाहीच होत कोणी. जर आपण त्या दोघं आणि त्यांचं मूल या डायनॅमिकसाठी बाहेरचे लोक आहोत. बरोबर. तर आपण त्यांना काय करू शकतो, इंडिव्हिज्युअली त्यांना सपोर्ट करू शकतो, त्यांच्या नात्याला सपोर्ट करू शकतो आणि तिसरं त्यांच्या चाइल्ड रेअरिंग आणि पेरेंटिंगला मदत करू शकतो. मदत करणं हा फार ट्रिकी वर्ड आहे.
कारण मदत करण्यामध्ये निर्णय घेणं येत नाही. त्यामुळे निर्णय हा त्या दोघांचाच असणार आहे. अनेक निर्णयांवर त्यांच्यामध्येही वाद होऊ शकतात, पण जर वादाच्या शेवटी ते एका एक्स डिसिजनवर आले तर तो त्या सपोर्ट सिस्टीमनी फॉलो करायचा आहे. एंटायरली फॉलो करण्याचा डिसिजन आहे. खूप महत्त्वाचं आहे. दुसरं, मला असं वाटलं आणि मी असं बोलले, हे अजिबात होता कामा नये कुठल्याच व्यक्तीकडनं. तिसरं, आईवडिलांच्या पेक्षा सोडून तिसऱ्या कोणीही यांची भांडणं झाली किंवा डेथ कशी झाली ह्या संदर्भात शक्यतो बोलायला जाऊ नये आईवडिलांची न बोलता. सो कधी कधी आपण या गोष्टीचं आपलं इंटरप्रिटेशन सांगायला जातो, पण आपल्याला माहिती नसतं की मूल कुठल्या रेडीनेसवर आहे. बरोबर. आणि मूल ते कसं परसिव्ह करू शकेल याची आपल्याला खरं तर कल्पना नसते. सो आईवडिलांना हे माहिती नसल्याशिवाय किंवा त्यांच्या पश्चात आपण काहीतरी एकाबद्दल गोष्टी सांगणं, म्हणजे कितीतरी सिच्युएशनमध्ये असं म्हणलं जातं की ते मूलच आता या दोघांना एकत्र आणेल. खरं सांगायचं तर व्हेरी गुड होतं असं. मुलांच्या प्रेमामध्ये ट्रिमेंडस कपॅसिटी असते ही, की दोघं एकमेकांना फॉरगिव्हसुद्धा करू शकतील. पण याच्यासाठी आपण बाहेरून ती सिच्युएशन मॅनिप्युलेट करणं, की आता तू ना घरी जाऊन बाबाला असं सांगच की ही गोष्ट ना तू कंपल्सरी आईबरोबर कर, नाही तर मला आईस्क्रीमसुद्धा नको, या लेवलचं मॅनिप्युलेशन आपण करायला जाऊ नये. सेपरेशन ही सुद्धा एक ऑर्गॅनिक जर्नी आहे. रिकन्सायलेशन ही ऑर्गॅनिक जर्नी आहे. आणि त्यातून डिवोर्सपर्यंत जाण्याची गरज निर्माण होणं ही एक प्रोसेस आहे. ती ना आपण ॲक्सिलरेट करावी, ना आपण त्याला स्पीड ब्रेकर घालावा. कारण तुम्ही आज स्पीड ब्रेकर घालू शकता, उद्या परत मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकेल. सो दोन लोक ज्यांची लग्न झालेली आहेत, जे मोठे आहेत म्हणून आपण त्यांची लग्न करून दिलेली आहेत, तर ते हे सगळं सांभाळायला एंटायरली समर्थ आहेत. पडतील, त्यांना लागेल, पण त्यातून ते सावरून निर्णयही बेटर घेऊ शकतील. हा ट्रस्ट आपण मित्रमैत्रिणींनीसुद्धा दाखवणं गरजेचं आहे. आपण त्यांचे गाईड करणारे असू तरी दाखवणं महत्त्वाचं आहे. आपण जर त्या कपलबरोबरचे को पेरेंट असू तर सुद्धा त्या चाइल्डला शक्यतो किती सेफ वाटेल याचा विचार आपण करायचा आहे. आणि एक अश्युरन्स द्यायचा आहे की आय ॲम जस्ट अ कॉल अवे किंवा आय ॲम जस्ट अ मेसेज अवे. आणि थोडंसं एन्श्युअर करू शकतो, जर सहज जमलं तर, की आपली ही जी मित्र किंवा आपली ही जी मैत्रीण आहे हे इन जनरल सॅडच दिसत आहेत, लोनलीनेसच चूज करत नाही आहेत ना, किंवा मुद्दाम त्यांच्याकडनं फॅमिली सिच्युएशन्स ज्याच्यामध्ये सगळ्यांची आईवडील दोघंही आहेत, पेरेंट मीटिंगला दोघंही आहेत, अशा सिच्युएशन ते अवॉइड करत नाही आहेत ना. तर अशा वेळेस कधी कधी आपण थोडंफार एनकरेज करण्याचा प्रयत्न करू शकतो. कधी कधी अशा सिच्युएशनमध्ये सिंगल पेरेंट्सना मी स्पेस मिळत नाही. सो अशा वेळेस आपण विचारू शकतो की घेऊन जाऊ का मी तुझ्या मुलाला किंवा मुलीला खेळायला, 2-3 तास ते पण मजा करतील. आणि तुला हवं ते कर. हा मुद्दा नाही की मग तू त्या वेळात काय केलंस. हां, म्हणजे त्या वेळात मग झोपायचं ना, घर आवरायचं, पसारा आवरण्यासाठी मी वेळ दिला होता असं नाही. ते विचारू नका. पण हे सुद्धा आपण ऑफर करू शकतो. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी कधी येतात माहिती आहे, तुम्ही जर त्या व्यक्तीच्या शूजमध्ये जाऊन त्या व्यक्तीची अडचण आणि मानसिक परिस्थिती समजून घेण्याची तयारी दाखवलीत ना, तर मदत कशी करू शकतो हे आपोआप समजतं. आणि जे मी सुपर वुमनबद्दल मगाशी बोलले ना, ते आपणही कोणाच्या आयुष्याचे व्हायला जाऊ नये. म्हणजे आता मी थांबवतेच म्हणजे ही सगळी परिस्थिती, किंवा लहान आहे ना ते बाळ, आता पुढच्या 1 वर्षामध्ये मी या बाईचं रिमॅरेज करवते का नाही बघ, आपण कोणीही नाही आहोत. सो एखाद्या व्यक्तीला जर त्या निर्णयापर्यंत जायचं आहे तर तो निर्णय ती व्यक्ती घेईल. आणि आपण या सगळ्यामध्ये सपोर्ट सिस्टीम म्हणूनच आहोत हे स्वतःला पण सांगत राहिलं पाहिजे. बरोबर. समोरच्या व्यक्तीच्या त्रासाचा आपण त्रास नाही करून घेतला पाहिजे. कारण कितीही सपोर्ट सिस्टीम असली ना तरी हे काही रस्ते ते आपल्यालाच आणि एकट्याला चालायचे असतात. यू कॅन ओनली होल्ड हँड बट यू कांट लिटरली वॉक इट थ्रू. खरंच हे खूपच महत्त्वाचं आहे. कारण मला असं वाटतं जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी तरीही हे ऐकून आता समजून घेऊ शकतील, पण
असे आई वडील ज्यांची तरुण मुलं सिंगल पेरेंटिंग करतात त्यांना हे ॲक्च्युली फॉलो करणं कदाचित थोडं अवघड जाईल, पण ते खूप गरजेचं अवघड आहे नक्कीच आहे. गं. म्हणजे मी हो. त्यांची परिस्थिती समजून घेऊ शकते. हम्म. कारण सुरुवातीला तू जे म्हणलीस ना, की म्हणजे पूर्वीच्या पण काळामध्ये सिंगल पेरेंटिंग एवढं ऐकिवातच यायचं नाही, कारण ते पॉसिबल खरंच नव्हतं पण. तेवढा व्यक्ती म्हणूनच इंडिपेंडन्स नव्हता, इन फायनान्शियल सेन्स पण, इन पेरेंटिंग स्किल्स पण. म्हणजे 20 किंवा 25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी असे किती बाबा लोक मुलांच्या पेरेंटिंगमध्ये ॲक्टिव्हली इन्वॉल्ड होते. नाही, मी उद्या कोणी मला विचारलं असतं की मला आता ही जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर येऊन पडणार आहे, तर नसतीच सांभाळत आली. 30-35 वर्षांपूर्वी कुठल्या आईला हा प्रश्न विचारला असता की तुमचं पटत नाही, तर यू बी अ ब्रेड विनर ऑल्सो अँड डू द पेरेंटिंग ऑल्सो. शी वुड हॅव मिअरली सेड नो. सो अगदीच टोकाच्या प्रसंगामध्येच तो निर्णय घेतला जात होता. सो आताही ह्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी वाढण्याचं वन ऑफ द रिझन तेच आहे. याचा अर्थ ते चांगलं आहे का नाही. परत एकदा सांगते की आयडियल सिच्युएशन पेरेंटिंगची हीच आहे की दोन्हीही पालक हवेत, कारण त्यांचे रोल बाळाच्या अपब्रिंगिंगसाठी कॉम्प्लिमेंट करणारे असतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी दोन्ही ट्रेट्स बघत मोठं होणं हे खूप गरजेचं आहे. सपोर्ट सिस्टीम दोन्ही मिळते आणि काही काही ट्रेट्स आणि काही काही गोष्टींच्या डेव्हलपमेंट आहेत ना, त्या जेंडरच्या पेरेंटकडनंच छान होतात. सो हे सायकोलॉजिकली सुद्धा सगळीकडे प्रूव्हन आहे. पण इफ नॉट आयडियल, ॲटलिस्ट पीसफुल. मग ह्या को पेरेंटिंगच्या बाबतीतच असा खूप जणांना प्रश्न पडत असेल किंवा अनुभव पण येत असेल की एका पालकाकडे कस्टडी आहे आणि दुसऱ्या पालकाकडे महिलेच्या आईकडे आहे मूल, आणि मग शनिवार रविवार फक्त वडिलांकडे जात आहे किंवा तत्सम. तर मग त्याच्यात अशी नकळत थोडीशी कॉम्पिटिशन होते की विकेंडला फक्त मजा करायला बाबांकडे जाणार, किंवा पेरेंटिंग स्टाईल्स वेगवेगळ्या असतात, किंवा आता माझं मूल दुसऱ्या पालकाशी जास्त क्लोज होतं आहे ह्याची अँझायटी असते. हे सगळं कसं डील करायचं? खूपच छान प्रश्न आहे आणि अगदी ज्वलंत मुद्दा आहे. हो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी हे नेहमीच सांगते की सोमवार ते शुक्रवार माझ्याकडे, म्हणजे असं बऱ्यापैकी वेळा आयांचं पण असं असतं, कारण मग अभ्यास असतो, एक शिस्त असते. मग या सगळ्यामध्ये आया नकळतच पोलीसच्या भूमिकेमध्ये जातात. हो. आणि मग बाबा सांताक्लॉजच बनतो ना, कारण काय त्याच्याबरोबर मजा करायची. सो असंच ऑप्टेड असलं पाहिजे असं काही नाही आहे. हो. आणि पद्धती वेगळ्या असतील ना दोघांच्या, मूल कोपअप करेल ॲज लॉंग एज फिजिकल सेफ्टी हां. आणि इमोशनल वेलबिंग हे चॅलेंजमध्ये नाही आहे. त्यांनी या मेथडनी शिकलं काय आणि त्या मेथडनी शिकलं काय, गणितच शिकणार आहे ना, भाषा शिकणार आहे नाही, ते करूनच घेत नाहीत त्याचं काही. ठीक आहे, आपलं ठरलं आहे की नाही को पेरेंटिंग करायचं, मग हे करून घ्या. नाही येते का, कोणाची तरी मदत घ्या. मी कसं करते ते मी पण सांगू शकतो किंवा सांगू शकते, पण आपण दोघांनी मिळून करायचं ठरवलं आहे तर ही गोष्ट करायची आहे. दुसरं, कॉम्पिटेटिव्ह वाटणं होतं. आणि जशी इन्सिक्युरिटी मुलांना असते ना की आता मी माझा हा दुसरा पेरेंट पण लूज करेन का, तशी ज्या पेरेंटला मूल रिमोटली किंवा वीकली भेटत असतं त्या व्यक्तीबद्दलची सुद्धा मुलांनाच इन्सिक्युरिटी खूप असते की माझा बाबा किंवा माझी आई असे मला कधीतरी भेटतात, तर ते सोडून गेले तर, त्यांना दुसरं कोणीतरी मूल चांगलं वाटलं तर, त्यांना पेरेंटिंगमधला त्यांचा इंटरेस्टच उडून गेला तर. सो या सगळ्या इन्सिक्युरिटीज तर मुलांना पण असतात. तर इमॅजिन कर की पेरेंट जो ह्याच्यामध्ये एवढा इन्वॉल्ड आहे त्याला तर किती इन्सिक्युअर वाटत असणार, वाटतंच. सो मग या इन्सिक्युरिटीचं काय करायचं. सो जेव्हा हे को पेरेंटिंग वर्क होत असतं तेव्हा ते मूल माझ्याकडे परत आल्यानंतर त्याला ना थोडासा ॲडजस्ट व्हायला वेळ द्यायचा असतो. माझ्याकडे सिंगल पेरेंटिंग करणारे पालक जेव्हा सेशन्सला आणि गायडन्सला येतात तेव्हा ते म्हणतात तिकडून आला ना की फुल बिघडलेला असतो, किंवा तिकडून आली ना की फुल गणलेली असते. तर गणली नाही आहे ती, तिला पण त्या ट्रान्झिशनला वेळ हवा आहे. केली ना मजा, चला आता बसा अभ्यासाला. सो आर यू ट्राईंग टू मेक इट फील गिल्टी फॉर द चाइल्ड, or are you feeling guilty for not being able to give that joy to the child? ओके. त्यामुळे ट्रान्झिशनला वेळ मुलांना पण द्यायचा आहे.
आणि मग सायलेंटली ही गोष्ट ऑब्झर्व करायची की मुलांच्या रुटीनमध्ये, आपल्याबद्दलच्या कम्युनिकेशनमध्ये, मुलांच्या प्रश्न विचारण्यामध्ये तुम्हाला काही स्मॉल मायन्यूट टायनी डिटेल्स चेंजेस दिसतात का? दिसत असतील तर त्या संदर्भामध्ये तुमचं कॉन्व्हर्सेशन तुमच्या को पेरेंटिंग पार्टनरबरोबर होऊच शकतं. पण तिकडे जाऊन काहीतरी शिकून येतोस हा, मला हे अजिबात चालत नाही, किंवा क्रिटिसाइज करणं. किती वेळा सांगितलं आहे चॉकलेट खाऊ नको, आईस्क्रीम खाऊ नकोस. मग तुम्ही ते त्या पालकांशी बोला, त्यांना हे सांगा. मग ते ऐकतच नाहीत. मग ऐकत नाहीत तर जोपर्यंत मध्यावर येत नाहीत तोपर्यंत हे शेअरिंग करू नका. पण आपल्या चाइल्डच्या पेरेंटिंगच्या बाबतीतले हे नॉन निगोशिएबल्स आहेत. ह्या 10 गोष्टी आहेत ज्यातल्या 5 गोष्टी तू करणं चूज करतोस किंवा करतेस, 5 गोष्टी मी चूज करतो किंवा करते. दॅट इज ॲब्सोल्युटली ओके. याच्यात आवडीनिवडी पण आल्या ना. म्हणजे एखाद्या पालकाला आउटडोअर फिरायला आवडत असेल तर ऑब्व्हियसली ते मूल ती ॲक्टिव्हिटी त्याच्याचबरोबर करणार आहे. अशा वेळी मी जर हट्ट बाळगला की नाही, आता मी सिंगल पेरेंट आहे ना, आता आउटडोअर ॲक्टिव्हिटी माझ्याच बरोबर एन्जॉय करायचे तू. असं कसं बाबाबरोबर एन्जॉय करतो सारखं? असं नाही का? हे नाही. ज्याचं जे आहे ते त्याला करू द्यावं. मुलाला शेवटी ते एक्सपोजर आणि आनंद मिळाल्याची मुद्दा आहे. जो वेळ मूल तुमच्याबरोबर आहे तो वेळ तुम्ही मुलाबरोबर किती शेअर्ड एक्सपिरियन्स, हॅपी एक्सपिरियन्स क्रिएट करू शकताय. म्हणजे मग खूपदा आयांना आणि वडिलांना गिल्टी वाटतं की सगळा वेळ मी कुरकुर आणि चिडचिड करण्यात घालवली आणि मूल गेलं पण आता त्याच्या आईकडे. मग जेव्हा ते तुमच्याबरोबर होतं तेव्हा तुम्ही काय केलं? सो जो वेळ तुमच्याबरोबर आहे तो वेळ त्या मुलाचं लर्निंग होईल. तुम्ही एकत्र काही छान ॲक्टिव्हिटीज कराल, तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलाला सहभागी करून घ्याल, ज्यातनं त्या मुलाचं ग्रो होणं, लर्निंग होणं तुम्ही जवळून अनुभवू शकाल. एवढंच आपल्याला एम करायचं आहे. ते मूल कोण चूक आणि कोण बरोबर ह्याचा निर्णय आत्ता घेणार नाही आहे. हे कित्येकदा वेळ लागतो आईवडिलांना समजावून सांगायला की तुमच्यामध्ये राईट रॉंग तुम्ही ठरवा. पण त्या मुलाच्या दृष्टीने तुम्ही दोघंही इक्वली चूक आणि इक्वली बरोबर आहात. त्यामुळे मूल जेव्हा 18, 19, 20 वर्षाचं होईल ना तेव्हा त्याला कळेल की त्यावेळेस प्रॉबेबली माझ्या आईची भूमिका ही होती आणि प्रॉबेबली माझ्या बाबांना हे म्हणायचं होतं. आत्ता ते ह्या निर्णयासच पोचू शकणार नाही आहेत. तर मुलामुलींच्या समोर एकमेकांबद्दल बोलणं आपण ॲब्सोल्युटली अवॉइड करायला पाहिजे. कारण म्हणजे हा मुद्दा अगदी आहेच. बऱ्याचशा पालकांना अशा ही भीती पण असेलच ना की मोठं होऊन मूल ब्लेम करेल, किंवा आता तू म्हणलीस तसं की तेव्हा त्यांना काहीतरी जेव्हा सगळं कळायला लागेल तेव्हा त्यांनी अशीच बोटं दाखवली की तुझंच चुकलं, ह्याचंच चुकलं, असं का केलं. तर तसं होऊ नये म्हणून मुलं लहान असतानापासूनच काय काय करता येईल या मला सिंगल असं वाटतं पेरेंट्सना? मुलं मोठी होत असताना ना तो निर्णय आपल्याच हातामध्ये असतो की त्यांचा एव्हरीडे कसा असेल हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. निर्णय घेणं ही वन टाईम ॲक्टिव्हिटी आहे. पण ती झाली आहे ना आता तो निर्णय आपल्याला जगायचा आहे. सो तो जगत असतानाचे चॅलेंजेसही आपले, त्यातल्या विक्ट्रीजही आपल्या, न्यूट्रल दिवससुद्धा आपले, सेलिब्रेशनसुद्धा आपली. सो मुलं या सगळ्यामध्ये क्वेश्चनिंग किंवा ब्लेमिंगच्या मोडवर कधी जातात? साधारण एक 8वी 9वीच्या टप्प्यावर, जेव्हा त्यांना रिअलाईज होतं की तुला नाही झेपत आहे हे करणं, तू का घेतला हा निर्णय? आपण भांडलो असतो पण आपण राहिलो असतो. सो ती वेळ न आणू देण्यासाठी म्हणून मी माझी सपोर्ट सिस्टीम, माझे फायनान्शियल्स, माझं रुटीन आणि माझं इमोशनल वेलबिंग ह्या 3-4 गोष्टींचा विचार केल्याशिवाय या निर्णयातच नाही आलं पाहिजे. भले वेळ लागला तरी चालेल. ओके. सेपरेशनचा, डिवोर्सचा विचार मनामध्ये येणं आणि डिवोर्स होणं या गोष्टीमध्ये 3 महिने ते 3 वर्ष कितीही गॅप असू शकतो. तडकाफडकी जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता त्या पॉईंटला कधीकधी तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर्डच नसता आणि कधीकधी तर परिस्थिती तुम्हाला तेवढा वेळच देत नाही. परिस्थितीच अशी येते, जसं डेथ सिनारिओ आपण म्हणतो, वेळच येत नाही. पण जेव्हा हा चॉईस आहे तेव्हा स्वतःला डेफिनेटली प्रिपेअर करावं. जेव्हा चॉईस नाही तेव्हासुद्धा स्वतःला अक्षरशः 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी द्यावा की माझ्यासाठी हे 1 वर्ष ट्रान्झिशन पिरियड आहे. मी काहीही एक्सेस करणार नाही, मी काहीही एक्स्ट्रा एम करणार नाही,
मी मुलामुलीच्या बाबतीत सुद्धा एक्सलन्सचा आत्ता विचार करणार नाही. आम्ही आत्ता मेंटेनन्सवर आहोत. वी डोंट वॉन्ट टू रिग्रेस इन एनिथिंग. जर आम्ही 1 वर्ष हे करू शकलो ना, तर आम्ही पुढच्या वर्षी फ्लरिश होण्याकडे पण जाऊ शकू. सो आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण ब्लेम करतीलच याची भीती आपण मुलांचा प्रेझेंट कसा घडवतो त्याच्यामध्ये आहे. आणि इव्हेंच्युअली जसं मी आधी पण म्हणलं की सिंगल पेरेंटिंग हा ऑप्टेड डिसिजन नसतोच कोणाचाही. सो ज्या पॉईंटला मूल तुम्हाला हे क्वेश्चन करणार आहे त्या पॉईंटला त्याच्या मॅच्युरिटीनुसार सुद्धा त्याला समजणार आहे ना की अशी अशी पण परिस्थिती असू शकते. दुसरं, ब्लेम करणं अवॉइड करायचं असेल तर को पेरेंटिंगमधलं एक्सलंट टीमवर्क हे गरजेचं आहे. कारण ते जर तुमच्या दोघांमध्ये असेल की डिस्टन्समुळे तुम्ही एकमेकांमधले एव्हिल्स बघत नाही आहात, पण तुम्ही पेरेंटिंगची जबाबदारी छान हँडल करू शकता आहात, तर इट इज ॲब्सोल्युटली अ ग्रेट थिंग. मग इतकं आमच्यातलं टीमवर्क भारी आहे की मग वेगळं राहायची काय गरज आहे. असं वाटतं. एक्सलंट, मग रिकन्साईल करा. एकदा मी सेपरेशनचा निर्णय घेतला किंवा एकदा मी डिवोर्सचा घेतला, आता मला स्ट्रॉंगली त्या डिसिजनला उभं राहायचंच आहे असं नाही. या सगळ्या फेजेस आहेत. लोक बदलतात, माणसं बदलतात. मुलांमुळे सुद्धा पालकांमध्ये आमूलाग्र बदल होतात. हो. फक्त ते बदल पॉझिटिव्ह दिशेने घडवण्याची तयारी आणि रेडीनेस पाहिजे. या जर्नीमध्ये कधी असं वाटायला लागलं की हे खूप छान वर्क होतं आहे, तर यू कॅन ऑल्सो थिंक ऑफ दॅट. सो या कशाच्याच मध्ये इगो नाही आला ना, किंवा मी ॲज इंडिव्हिज्युअल असं नाही ना आलं, तर गोष्टी सोप्या होतात. लास्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन दिस पॉईंट इज, मला ना माझं वेलबिंग आणि माझं व्यक्तिमत्व आणि पेरेंटिंगमधला माझा रोल आणि मुलाला असणारी पालकत्वाची गरज, ह्या 2 ते 3 गोष्टींना जितकं छान सेपरेट ठेवता येईल ओके. तितकी याची गल्लत नाही होत. म्हणजे व्यक्ती म्हणून मी टास्क मास्टर आहे, तर माझ्या पेरेंटिंगमध्ये मला टास्क मास्टरी दाखवलीच पाहिजे. मग तिथे मला मदतच नाही घेता येणार, बरोबर. मग तिथे मला गिल्टीच वाटणार असं. सो या गोष्टी जर आपण इंडिव्हिज्युअली डील करू शकलो ना, तर तो फ्युचरमधला ब्लेम गेम बऱ्यापैकी अवॉइड होऊ शकतो. तू म्हणलीस असं होत असेल रिकन्साईल किंवा पुन्हा काही चांगली परिस्थिती होणार असेल तर उत्तमच, पण असं नाही होणार आहे किंवा मृत्यूच झालेला आहे दुसऱ्या पार्टनरचा किंवा अगदी एक्स्ट्रीम कंडिशन्समधला डिव्होर्स आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना सुद्धा कशा सांगायच्या? कारण ते पण अवघडच आहे ना. खूप अवघड आहे. मला असं वाटतं की अगदी छोट्या वयामध्ये जेव्हा गोष्टी घडतात ना, म्हणजे वाद, भांडणं, मारामारी, अगदी अब्यूज पण, तेव्हा 3 वर्षाचं, 2 वर्षाचं, 4 वर्षाचं मूल त्या सगळ्या मेमरीज ना रिप्रेस करतं. ओके. हां, पण कळत नकळत अनकॉन्शियसली त्या बाळाच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये त्याचा इम्पॅक्ट दिसतो. अच्छा. कधी कधी ते लोनली होतं, कधी कधी ते कोणी फार अगदी जवळ आलं तर नको 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 कळतं. त्याला ट्रस्ट ठेवायला इश्यूज येऊ शकतात, कॉन्फिडन्सला इश्यू येऊ शकतात, लिडरशिपला इश्यू येऊ शकतात, कारण त्यांनी ते इन्फॉर्मेशन आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रोसेसच नाही करू शकलाय. कारण ज्या पॉईंटला त्यांनी हे अनुभवलं त्या पॉईंटला त्या गोष्टींच्या बाबतीत एक्सप्रेस करण्याची किंवा तो डेटा डोक्यामध्ये सेव्ह करण्याची वोकॅबलरी पण डेव्हलप झालेली नव्हती. बरोबर, असू शकतं. सो माझ्या डोक्यात त्या सगळ्याच्या फक्त इमेज आणि त्यांनी म्हणजे कॅरी केलेलं ओझं एवढीच गोष्ट माझ्या मनामध्ये पचवली जाते, रेटली जाते. सो त्याचा इम्पॅक्ट हा म्हणजे सर्टनलीच दिसतो. थोडं जेव्हा मोठं मूल असतं ना, तेव्हा जसं जसा किंवा काळ पुढे जातो तसं रिॲलिटीची जाणीव करून द्यायला सुरुवात करायची असते. म्हणजे कामासाठी, सोयीसाठी आपण वेगवेगळे राहतो आहोत हे सांगू शकता तुम्ही म्हणजे मुलांना. परत काय, कसं आणि कोणी सांगायचं या बाबतीमध्ये सुद्धा जे सिंगल पेरेंट आहे त्यांनी प्रायमरी रोल प्ले करायला हवा. पण जर बाय डिवोर्स किंवा बाय डेथ ही सिच्युएशन आलेली असेल तर त्या पेरेंटलाच ते करण्यावाचून ऑप्शन नसतो.
जेव्हा सेपरेशनमधनं किंवा म्युच्युअल डिवोर्समधून हे होतं तेव्हा आई बाबा दोघंही मिळून जेव्हा हे मुलांशी हे बोलतात तेव्हा ट्रस्ट येणं सोपं असतं. इंडिव्हिज्युअली पण तुम्ही कॉन्व्हर्सेशन करूच शकता. पण ऑन दिस नोट वी आर विथ यू. वी फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स, फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट्स, वी माइट नॉट चूज टू बी विथ each other, but for the sake of parenting we are very much with you. हे मुलं ऐकतात पण मग मुलं तुमची परीक्षा घेतात की खरंच हे ते करू शकतात का, खरंच त्यांचं टीमवर्क चांगलं आहे का. म्हणजे अशा कित्येक सिच्युएशनमध्ये मी पालकांना हे सांगते की मान्य आहे तुमचं पटत नाही, महिन्यातनं एखादी ॲक्टिव्हिटी तुम्ही तिघांनी एकत्र करा. कारण माझ्यासाठी हे दोघंही एकत्र येऊ शकतात म्हणजे मी महत्त्वाचा आहे यांच्यासाठी. हे कुठेतरी तो अश्युरन्स मुलांना टाईम टू टाईम मिळणं ही गोष्ट महत्त्वाची असते. आणि अ चाइल्ड जेन्युइनली लव्ज अ स्पेस ऑफ 3. आणि असे कित्येक एक्झाम्पल्स मी बघितलेले आहेत की एक्सप्लेनच करू शकणार नाही असं ते मूल आनंदी असतं जेव्हा आई बाबा दोघंही एकत्र असतात. आणि इतकं कात्रीत आणि कचाट्यात सापडतं ना गं मूल की एकट्या आईबरोबर किंवा एकट्या बाबाबरोबर त्याला किंवा तिला वाईट वाटेल म्हणून मी सांगूही शकत नाही की हाऊ मच आय एम मिसिंग द अदर पेरेंट. हो ना. सो हे म्हणजे हे शब्दांच्या पलीकडचं आहे, थ्रू व्हॉट द चाइल्ड गोज. खरं. सो मला असं वाटतं की या सिच्युएशनमध्ये व्हॉट यू कॅन डू इज नॉट हाईड ऑर नॉट लाय टू द चाइल्ड, but tell information at the level where a child is able to relate. ओके. but not form very bitter opinion about anyone. मनातली इमेज आपल्याला विलनची करायची नाही आहे, ना आईची ना बाबाची. ते मोठं होईल तेव्हा ते स्वतः ठरवू शकेल की या 4 गोष्टी आईच्याही गणल्या असतील, या 3 गोष्टी बाबाच्याही चुकल्या असतील. ॲज अन अडल्ट आय शुड बी अवॉइडिंग बोथ. हे कळलं तरी खूप आहे. फक्त खोटं बोलू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं मुलांच्या बाबतीमध्ये. जसं जसं मूल मोठं होतं तसं तसं मुलांना प्रश्न पडतात. प्रश्न मुलं आई वडिलांना विचारतात, जे सिंगल पेरेंट आहे त्यालाच येऊन विचारतात. त्या प्रश्नाच्या कंटेंटनी अजिबात अफेक्ट होऊ नये. इनफॅक्ट असा विचार करावा की यांनी विचारलं मलाच आहे येऊन. हो. सो त्या बाबतीत तुला कसं वाटलं, तू कसं डील करू शकलास. आणि कधी कधी कुठल्या कुठल्या निर्णयांवर पण 2 लोकांचं अग्रीमेंट नाही होत. जसं की आपण दुकानामध्ये गेलो तर तुला ही शॉर्ट्स घ्यायची का ही शॉर्ट्स घ्यायची, यावरनंही आपलं डिसअग्रीमेंट होतं. अशी डिसअग्रीमेंट कुठल्याही 2 लोकांमध्ये असू शकतात जी फाईटपर्यंतही जाऊ शकतात. असं आहे. डेथच्या बाबतीमध्ये यू हॅव टू वॉक द रोड आणि विथ द चाइल्ड, हाऊ लोनली द चाइल्ड इज फीलिंग, हाऊ the support system of other male figures can also be taken. Same goes for female. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना त्याच्या आयुष्यामध्ये फादर फिगरचा ॲब्सेन्स आहे. म्हणजे लगेचच्या लगेच दुसरं लग्न करायला पाहिजे असं नाही, पण एक फादर फिगर नाही, मल्टिपल सिग्निफिकंट मेल्सकडून ती फादर फिगरची गॅप थोडी फील करता येईल का. आजोबा पण प्रॉमिनंट आहेत त्याच्या आयुष्यामध्ये. अच्छा. असे मामा आहे, काका आहे, तर त्याला अगदी ती पोकळी जाणवणार नाही. तसंच आई नसेल तर त्या बाबतीमध्ये मावशी आहे, आजी आहे. सो नर्चरन्स, प्रेम, एम्पथेटिक अंडरस्टँडिंग, थिंकिंग अबाउट अदर्स, थिंकिंग कलेक्टिव्हली, या सगळ्या गोष्टी आपल्याला या सगळ्या फादर आणि मदर फिगरकडनं तर मिळत असतात ना. सो एक नाही आहे म्हणून मल्टिपल लोकांकडून आपल्या कदाचित कधी इमोशनल, कधी लॉजिस्टिक्सच्या अशा नीड्स फुलफिल होऊ शकतात. सो या गोष्टींनी मला वाटतं बऱ्यापैकी वेलबिंग एन्श्युअर केलं जाऊ शकेल. ओके. आणखी एक असं त्या मुलाच्या दृष्टीने विचार केला तर आजूबाजूला पण जे लोक आहेत, म्हणजे वर्गातली मुलं असतील, ती तर सारखीच आईबाबांविषयी बोलत असतात आणि माझ्याकडे तर एक त्यातला भाग नाही आहे असं सारखं वाटत राहील. किंवा शेजारपाजारची मंडळी, नातेवाईक, ह्या सगळ्यांच्या बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम होतच असेल, तर त्याच्यासाठी मुलांना कसं आपण सक्षम करूया किंवा काय त्यांना सांगायचं. मला असं वाटतं की ही जर्नी आहे आणि ही परिस्थिती कितीही गोड पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला तरी रियालिटी बदलत नाही. खरंच तुझ्याकडे आत्ता एकच पेरेंट आहे,
हाऊ कॅन वी चेंज दॅट? वी कांट राईट नाव. तर पण आपण या बाबतीत चर्चा करू शकतो. म्हणजे आपल्याकडे ना थोडीशी अशी सिस्टीम आहे की जोपर्यंत मूल विचारत नाही आहे ना तोपर्यंत विषयच काढायचा नाही. आणि हाऊ डू यू अज्युम की तो बोलत नाही आहे म्हणून त्याला ते वाटलंच नसेल. कदाचित त्याला ते व्यक्त करण्याचं सेफ स्फिअरसुद्धा घरामध्ये जाणवत नसेल म्हणूनही तो बोलत नाही आहे. पण आपण अशा वेळी चर्चा आणि संवाद इनिशिएट करायला काहीच हरकत नाही आहे. असं खूपदा होईल की हिचे आईवडील आलेले असतील, त्याचे आईवडील आलेले असतील, कधी कधी मी येईन, कधी कधी आजी येईल, कधी कधी आजोबा येईल. आता डिवोर्सच्याच कंडिशनमध्ये किंवा डेथच्याच कंडिशनमध्ये करणार काय? पण तुझ्या वेलबिंगसाठी हे लोक इक्वली रिस्पॉन्सिबल आहेत तर ते काळजी घेतील. आणि आपल्यासाठी हे नॉर्मल आहे. काही लोकांना 6 बोटं असतात, काही लोक प्रमाणापेक्षा उंच असतात, काही लोकांना काहीही झालं तरी खोकला होतो. ह्या कशा बॉडीली कंडिशन्स आहेत? तशी ही आपली फॅमिली कंडिशन आहे आणि त्यात वाईट किंवा रॉंग किंवा बॅड किंवा इन्फिरियर काहीही नाही आहे. आता ऐकतं तर मूल हे सगळं, पण ज्या वेळेस माझी आई किंवा माझा बाबा ज्यांनी मला हे सांगितलं आहे त्याचं एकल आयुष्य तो वेलबिंगमध्ये किंवा ती वेलबिंगमध्ये जगताना बघत नाही, तेव्हा तिचा त्या बाळाचा कसा विश्वास बसणार की हे नॉर्मल आहे? हे नॉर्मल नाही आहे ना. नाहीये. हो. सो म्हणून वेलबिंग प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल म्हणून वेलबिंग तर मेंटेन झालंच पाहिजे. सो आपणही चांगलं जगण्याच्या दृष्टीने हे करतो ते करतो, आपण दोघी हे करतो. मी ऑफिसला जाते म्हणून या काही काही गोष्टी तू आजीबरोबर करतोस, या काही काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तू ह्या क्लासला जातोस, शनिवारी आपल्याकडे ही ट्युटर ताई येते जी तुला काहीतरी शिकवते, व्हॉट एव्हर. या सगळ्यातनं तुझं वेलबिंग आणि माझं वेलबिंग वी आर एन्श्युअरिंग. मग द चाइल्ड विल बी कन्व्हिन्स्ड टू थिंक दॅट दिस इज वन ऑफ द कंडिशन ऑफ माय लाईफ बट नॉट द ओनली कंडिशन. मी बिंग अ चाइल्ड पेरेंटेड बाय अ सिंगल पेरेंट कॅनॉट बिकम युअर आयडेंटिटी बरोबर. आणि शुड नॉट बिकम एनीबडीज आयडेंटिटी. तर जितकं बोलण्याचं महत्त्व आहे त्याहून जास्त पट्टीनी करण्याचं महत्त्व आहे की त्याला दिसलं पाहिजे आणि त्या सगळ्या ॲक्शन्स घडल्या पाहिजेत तर Exactly. आपोआपच ते मुरेल त्याच्या मनामध्ये. ॲब्सोल्युटली. प्रत्येक वयोगटातल्या पण मुलांवर वेगवेगळा परिणाम होत असेल ना याचा? म्हणजे अगदी लहान मुलं असो, जरा कळत्या वयातलं किंवा टीनेजमधलं, तर तो कसा काही वेगळा असतो परिणाम? हो, म्हणजे प्रत्येक वयानुसार परिणाम वेगवेगळा आहे. तर आपल्याकडे आपल्या समाजामध्ये दोन्ही धारणा आहेत की लहानच वयामध्ये जर असं काही चुकून माखून जरी झालं, ॲक्सिडेंटली का होईना झालं किंवा डिवोर्स आणि सेपरेशननी झालं तर बेटर पुढे मुलांवर परिणाम होते. तर पुढे परिणाम होण्यासाठी आधी मुलांनी जे भोगलं आहे ते जात कुठेच नाही. मगाशी मी म्हणलं होतं तसं ते रिप्रेस होतं. मोठ्या वयामध्ये काय होतं ना की मुलांनी बऱ्याचदा काही गोष्टी बघितलेल्या असतात. सेपरेशन आणि डिवोर्सचा मुद्दा असतो तेव्हा. सो त्यांना कुठेतरी अशा काहीतरी गोष्टी अँटिसिपेटेड असतात टू ॲन एक्सटेंड की 20, 21, 22 वर्षाची कित्येक मुलं आईवडिलांना सल्ला देतात की व्हाय डोंट यू सेपरेट, यू गाईज आर जस्ट सीइंग एविल्स इन इच अदर आणि ट्रस्ट अस वी लाईक यू बोथ. सो बघा काही होत असेल तर, किंवा एका घरामध्ये राहून आपापलं आयुष्य तरी सुखाने जगा, असाही सल्ला कित्येक यंग ॲडल्टहूडमधली आणि लेट टीनेजमधली मुलं देतात. सो ज्या वयात कळायला लागतं ना त्या वयामध्ये जर अशी काही भांडणं नव्याने व्हायला लागली किंवा डेथ सडनली झाली तर बऱ्याचदा ट्रस्ट इश्यूज येतात. रिलेशनशिप्समध्ये आणि फ्रेंडशिपमध्ये ट्रस्ट करता येत नाही. लहानपणापासून जेव्हा भांडणं बघितलेली असतात तेव्हा कंपॅनियनशिप, लग्न या गोष्टीबद्दल एक भयंकर पद्धतीची आढी बसते की हे नसलंच पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये असं. किंवा एखाद्या पेरेंटकडनंच दुसऱ्या पेरेंटला जर त्रास होत असेल तर त्या जेंडरच्या प्रत्येकच व्यक्तीकडे खूप निगेटिव्हली बघितलं जातं आणि डिसिजन मेकिंग इतक्या लेवलचं शेकी होतं ना की त्याचे रिफ्लेक्शन तुमच्या व्होकेशन रिलेटेड चॉईसेसवर, तुमच्या सोशलायझेशनवर, प्रत्येक ॲस्पेक्टवरती दिसतात. थोडी लहान टप्प्यातली जी मुलं आहेत म्हणजे अगदी 3री, 4थी, 5वी यांना ना फारच
म्हणजे त्या दृष्टीने अर्धवट समजलं जातं, कारण कळत तर असतं पण कळत काही नसतं पण. सो त्यांना प्रश्न पण पडतात. एकतर त्यांना या सगळ्या सिच्युएशनमध्ये पहिलं वाटतं ते म्हणजे लाज, की आपल्या घरी ही काहीतरी कंडिशन आहे आणि कसं काय, म्हणजे हाऊ आम आय डीलिंग विथ इट. मला लाजल्यासारखं वाटतं, मला ते लपवावंसं वाटतं. मग मुलं या सगळ्या सिच्युएशनमध्ये खोटं बोलतात. मग मुलं खूप इंट्रोवर्ट होतात. इमिजिएट इफेक्ट दिसण्याच्या गोष्टी म्हणजे को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमधनं स्वतःचं अंग काढून घ्यायला सुरुवात करतात. त्याच्यानंतर जर त्यांच्यासाठी हे सगळं ट्रान्झिशन ट्रॉमॅटिक असेल तर म्हणजे आपण या सगळ्या गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस बघत असताना याचा पण विचार करायला पाहिजे की भयंकर ड्रेडफुल भांडणांच्या सिच्युएशनमध्ये जेव्हा एखादं कपल अडकतं एकमेकांबरोबर किंवा फॅमिली लेवलवर, तेव्हा ॲक्च्युली सेपरेशननंतर पहिल्यांदा ते पीस घेतं. सेपरेशन्स नंतर कित्येकदा पर्सनॅलिटी वाईज फ्लरिश झालेली पण मुलं बघितलेली आहेत. का? कारण तो पीस त्यांच्या आयुष्यात इतका मिसिंग होता की तो मिळाल्यानंतर अचानक त्यांच्याकडे एक मेंटल बँडविड्थ निर्माण झाली की मी हे पण छान करू शकतो, मी ते पण छान करू शकते. डिसिप्लिनमध्ये एक पद्धतीची ऑटोनॉमी आली. हां, दुसऱ्या पेरेंटची गॅप जाणवणार आहे का? हो, जाणवणार आहे, पण ती त्या ट्रॉमापेक्षा मच बेटर आहे. सो मधल्या वयातल्या मुलांच्या बाबतीमध्ये असे काही परिणाम होतात. पण अगदी छोट्या मुलांच्या बाबतीमध्ये अचानक बेडवेटिंग सुरू होतं किंवा मुलं तोत्रं बोलायला सुरुवात करतात. आणि कसं काय, म्हणजे हा तर स्पष्ट बोलणारा मुलगा होता, हा कसं काय तोत्रं बोलायला लागला? किंवा चिडचिडी बनतात मुलं आणि काहीही कारणावरनं. कधीही हट्ट न करणारी मुलं सडनली हट्ट करायला सुरुवात करतात. म्हणजे मुलांमध्ये तंद्रीत रमायला लागतात. जसं की पेन, पेन्सिल कानामध्ये घालणं, एखादं इरेझरसारखी गोष्ट चावून गिळणं, नोईंगली ऑर अननोईंगली. कारण ना ते कुठल्या तरी जगात आणि धुंदीत असतात, पण ते कशात असतात ते त्यांनाही कळत नसतं. बट दे आर जस्ट नॉट इन प्रेझेंट. कारण प्रेझेंटमध्ये त्यांना खूप शंका येतात. सो वयानुरूप सुद्धा सेपरेशन किंवा डेथ या गोष्टींनी जे सिंगल पेरेंटिंग अंगावर येतं त्याचे परिणाम हे पूर्णपणे वेगवेगळे असू शकतात. मुलांना थोडं गिल्टी पण वाटत असेल का काही केसेसमध्ये की माझ्यामुळे नाही ना असं काही होते? कारण खूपदा वाटतं. आणि म्हणजे पेरेंटिंगवरची भांडणं हा अनेक भांडणांमधला एक खूप महत्त्वाचा सोर्स आहे. सो कधीकधी मुलामुलींच्या नावं घेऊन भांडतात पालक. सो खूप गिल्टी वाटतं मुलांना या सगळ्यामध्ये. आणि मी काहीतरी करायला इनकेपेबल पडलो म्हणून पण भांडण झालं असं पण वाटतं. सो शुड आय ट्राय टू मेंड देअर रिलेशन, असा पण प्रयत्न खूप छोट्या मुलांकडनं केला जातो. त्या सगळ्या ओढाताणीत म्हणजे त्यांची फारच फरफट मुलांची मुलांची होते. फरफट भयंकर होते. या सगळ्या बाबतीत आणखी असं काही म्हणजे पॉझिटिव्ह पण असू शकतं का? म्हणजे जसा तू आत्ता उल्लेख केलास की सेपरेशन नंतर फ्लरिश होतात, म्हणजे मिसकन्सेप्शन्स पण असतील, मिथ्स पण असतील, का खरंच तसं असतं की ब्रोकन फॅमिलीमधनं किंवा सिंगल पेरेंटिंगमध्ये वाढलेल्या मुलांचं काहीतरी आता घडणारच आहे आयुष्यामध्ये, काहीतरी राहूनच जाणार आहे किंवा ह्याचं काय अकॅडमिकली नाहीच हा नीट होणार आहे किंवा भांडाभांडी करतो का हां ह्याची फक्त आईचं ना घरी, असं काहीतरी टोमणे मारले जातात. पण त्याच्यात कितपत तथ्य असतं? खरं सांगायचं तर टोमणे नाहीच मारले गेले पाहिजेत, कारण त्या तथ्य नाही आहे. पण पूर्ण अनेक गोष्टी पूर्णपणे मिळण्यापासून ते मूल कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइजवर गेलंय. राईट. सो डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली आयुष्याच्या कुठल्या तरी ॲस्पेक्टमध्ये परिणाम दिसू शकेल का? हो, दिसणार आहे ना. पण त्या परिणामांनी त्याचं आयुष्य बर्बाद नाही होणार आहे. म्हणजे आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते मूलसुद्धा ॲडल्ट होणार आहे ना. मग ॲडल्ट झाल्यानंतर जेव्हा त्याला कळतं की या सगळ्यामुळे प्रॉबेबली मी इरिटेटेड होतो, तर आता तर मी एक ग्रोन अप ॲडल्ट आहे ना, आता आय वॉन्ट टू वर्क ऑन माय सेल्फ, ही फेज त्यांच्याही आयुष्यामध्ये येऊ शकते. किंवा व्होकेशनली त्यांचं हॉरिबलच होतं असं अजिबात काही नाही आहे. कारण काय, ती व्यक्ती ॲकॅडमिकली को करिक्युलर पद्धतीने एंगेजमेंट वाईज कशी आणि किती छान एंगेज्ड आहे, हे जर अवेलेबल पेरेंट किंवा दोन्ही को पेरेंट्स किंवा फॅमिली म्हणून एंटायर सिस्टीम जर एन्श्युअर करू शकली,
तर मला नाही वाटत एका पॉईंटनंतर त्याच्या डे इन डे आऊटमध्ये त्याचा परिणाम होतो. जर डे इन डे आऊटमध्ये नाही झाला तर तो सोशलायझेशनमध्ये होत नाही, डिसिजन मेकिंगमध्ये होत नाही, फ्रेंडशिप्समध्ये होत नाही, न्यूट्रिशनमध्ये होत नाही, स्पोर्ट्समध्ये होत नाही. इफेक्टिव्हली याच सगळ्या गोष्टी मुलाचं वेलबिंग शेप करणारे आहेत ना. बरोबर. सो जर एवढी छान सपोर्ट सिस्टीम सेट केली तर इम्पॅक्ट होणार नाही. पण हा जो पेरेंटिंगमधला कुठला तरी लॅग ते चाइल्ड एक्सपिरियन्स करतं ते करणार का? हो करणार. फक्त कुठल्या पद्धतीने कुठलं मूल काय एक्सपिरियन्स करेल ते पर्सन टू पर्सन व्हेरी होणार. या सगळ्या ह्याच्यात आपण खूप वेळा वेलबिंग विषयी बोलतोय, कारण मुलाला शेवटी एक कायम पालक बरोबर असणं आणि तो स्वतःही चांगला असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हेच या आपल्या आत्ताच्या गप्पांमधनं आलंय बाहेर. पण एक दुसरा पालक नाहीच आहे, गेलाय किंवा खूप सेपरेशन आहे, सगळ्यासाठी तो ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स तर आहे. स्वतः तो पालकच इतका तुटून गेलेला असतो, वल्नरेबल असतो. मग आता ह्याच्यात कसं ते अचीव करायचं वेलबिंग, इमोशनल, मेंटल? मला असं वाटतं वेलबिंग तर गरजेचं आहे, स्वास्थ्य तर गरजेचं आहे आणि ते मल्टिपल लेयर्सवर गरजेचं आहे. सो आपण पेरेंटिंगमध्ये कसं म्हणतो की माझ्यावर आता जबाबदारी, आता मी पालक पण आहे, तर मी जास्त काळजी घेतली पाहिजे. तर हे मी सिंगल पेरेंट्सना पण म्हणते की आता तर तुम्ही सिंगल पेरेंट आहात, मग चालता बोलता खाता पिता ते मूल तुम्हाला बघते. सो आढ्याकडे डोकं लावून खात असणारी आई, त्याच्यानंतर दुःखी कष्टी बाबा, हे सगळं बघून मूल तुमच्या निर्णयाला क्वेश्चनच करणार आहे. सो जर तुम्हाला प्रेझेंटमध्ये तरी आत्ता राहायचं असेल तर माझी फिजिकल हेल्थ, माझी त्या मुलाबरोबरची इंटरॅक्शन आणि त्या वेळेमध्ये मी इमोशनली त्या मुलाबरोबर प्रेझेंट असणं, व्होकेशनली सुद्धा आता काय उरलं आहे आयुष्यामध्ये माझ्या, अशा नीरस मोडला न जाणं, ह्याच्यासाठी सुरुवातीला मेकॅनिकली प्रयत्न करावे लागतात. आहे मी दुःखामध्ये, ओके, पण मला उभं तर राहायचं आहे, तर याची कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे. काळ गोष्टी हील करेल तेव्हा करेल, पण जर मी कुठल्या पॉईंटला गोष्टींची सुरुवातच नाही केली बरोबर, तर मी पुढे कसं जाणार. सो या सगळ्या गोष्टींमध्ये कित्येकदा आपली भांडणं, इररॅशनल फिअर्स, आपल्या पर्सनॅलिटीमधले आपले कितीतरी एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट असतात, तेच ऑब्स्टॅकल म्हणून पुढे टाकतात आणि तेच तुम्हाला वेलबिंगकडे कधी कधी जाऊही देत नाहीत. अशा वेळी नेहमीच कोचची, काउन्सिलरची, डायटिशियनची, हेल्थ रिलेटेड कुठल्या तरी कन्सल्टंटची मदत घ्यावी. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये इंजिनही मीच आणि डब्बाही मीच असं नाही होऊ शकत. सो जेव्हा तुम्ही पेरेंटिंगच्या बाबतीत कोणाचं तरी पूर्णपणे इंजिन झालेलं आहात, तेव्हा तुमच्या आयुष्याच्या बाकी डब्यांचं इंजिन बाकी लोकांना करा ना. दे विल एन्श्युअर वेलबिंग फॉर यू. बट इफ यू आर बीइंग सीन इन युअर वेलबिंग, युअर चाइल्ड विल ट्रस्ट दॅट आय एम सेफ. अदरवाईज द चाइल्ड विल लूज वेलबिंग टू. तू तरी मला समजून घे. नाही, मी सेपरेट व्हायचा निर्णय घेतला ते माझ्या बाळांनी मला समजून घेण्यासाठी नाही, तो मी त्याच्या भविष्यासाठी मी ॲडल्ट म्हणून घेतलेला निर्णय होता. तुला कळत नाही का रे, आई एकटी असते, पण मूलच आहे. त्याच्यावर किती आई एकटी आहे आणि बाबा एकटा आहे म्हणून मूल कसं काय एका पॉईंट नंतर समजून घेईल? नाही समजून घेणार आहे. सो अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये ना लहान मुलांचं अडल्टिंग खूप फास्ट होतं. ते आपण त्याच्या बाबतीत थोडी काळजी घेऊ शकलो तरी आय थिंक लॉट कुड बी सॉर्टेड. सो मग मुलांचं पण वेलबिंग एन्श्युअर करण्यासाठी असं काही तू म्हणजे काही मुद्दे सांगितलेस की हे तरी नक्की करा, म्हणजे आपोआप थोड्या तरी गोष्टी मार्गी लागलेल्या असतील. सो कन्क्लुझिव्हली या सगळ्याबद्दल बोलायचं झालं तर मुलांच्यासाठी सर्वात छान वर्क करणारी गोष्ट म्हणजे एक छान रुटीन, आणि ज्याच्यामध्ये त्यांना पॉझिटिव्ह वाटेल किंवा त्यांना लर्निंग वाटेल, त्यांना एक्सप्लोर्ड वाटेल असे अवेन्यूज रिच्ड असणं. मग ते काहींच्या बाबतीत स्पोर्ट असू शकतं, काहींच्या बाबतीमध्ये गाणी म्हणणं असू शकतं, काहींच्या बाबतीत डान्स असू शकतं. असं दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये हॅपहॅझार्ड चेंजेस न होणं. ओके, की केलं तर केलं, नाही तर नाही, घे ना आता समजून, मी एकटीच करते ना. तर रुटीन ही गोष्ट मुलांना बऱ्यापैकी अश्युरन्स देतं, छोट्या वयातल्या मुलांना, साधारण 5वी 6वी 7वी पर्यंतच्या. ओके,
मग मुलं स्वतःच्या रुटीनचे निर्णयसुद्धा स्वतः घेऊ शकतात. हम्म. पण त्या वयापर्यंतच्या मुलांसाठी ते रुटीन आणि ते आपल्या सपोर्ट सिस्टीमनुसार सेट असणं, हम्म. एखादी गोष्ट वर्क नाही झाली तर त्याचा बॅकअप प्लॅन आपल्याकडे तयार असणं, ही गोष्ट सिंगल पेरेंट्सनी फार महत्त्वाची लक्षात ठेवायची. 2, कुठलेही बदल असेल तर त्याचं अँटिसिपेटरी कम्युनिकेशन करायचं आहे, ओके. की उद्या हे असं असं होणार आहे तर आपण असं असं करणार आहे. 3, चॉईसेस द्यायचे, तुला काय करावं असं वाटेल. हे पण कुठल्या तरी ठिकाणी जायचं आहे, तू जाणार आहेस का बाबाबरोबर, ठरव, चिडून नको, जाणारच आहेस का, नाही तू चॉईस दिलास ना, यू मीन इट. सो हे अँटिसिपेटरी कम्युनिकेशन आणि ओपन कम्युनिकेशन ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. नेक्स्ट इज बॉन्ड, म्हणजे 4 गोष्टी इकडच्या तिकडे राहू देत, घरात पसारा असू देत, कधीतरी काही गोष्टी पुढे मागे होऊ देत, पण तुमच्या दोघांमधला बॉन्ड आणि ट्रस्ट ही गोष्ट तशीच राहिली पाहिजे. जे मगाशी पण म्हणलं की दुसऱ्याचं बॅड माउथिंग आणि दुसऱ्याची नेगेटिव्ह पब्लिसिटी आपल्याला करायची नाही आहे, हे पण इक्वली महत्त्वाचं आहे. तसंच स्वतःचा झेंडा पण कसा स्वच्छ आहे हे पण सांगायचा प्रयत्न नाही करायचा आहे. म्हणजे ओव्हर जस्टिफाईंग माय बिहेवियर ऑफ सेपरेशन, ओके. हे पण नाही करायचं आहे. कारण ते मुलाला ठरवू दे तुमचा निर्णय बरोबर होता का नाही. मला काही चॉईसच नव्हता रे, मला नव्हतं करायचं, का सांगताय मग. सो हे पण ॲब्सोल्युटली आपल्याला अवॉइड करायचं आहे. आणि शेमलेसली टेकिंग हेल्प ऑफ अदर्स, हॅविंग सपोर्ट सिस्टीम, बट ॲट द सेम टाईम कीपिंग द डिसिजन मेकिंग इन युअर हँड अँड बिंग लिटल असर्टिव्ह अबाउट इट, की हे असं नको करायला. म्हणजे किती हतबल आई आणि वडील मला सांगतात की आता आम्ही सिंगल पेरेंटिंग आहोत म्हणून ॲव्हरेज आमच्या मुलांचा स्क्रीन टाईम 6 का 7 तास आहे. तर सिंगल पेरेंटिंगच्या अंडर स्क्रीन टाईम माफी नाही, म्हणजे मग ते चाइल्डच्या वेलबिंगमध्ये येतच नाही. बरोबर. त्यामुळे या काही काही गोष्टी आय थिंक विल मेक अ टफर जर्नी लिटिल बेरेबल. मस्त झाल्या गप्पा. मला असं वाटतं एक बोनस प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की आई बाबा दोघंही आहेत आणि ते एकत्रही आहेत, पण कदाचित कामाच्या निमित्ताने किंवा अशा काही कारणांमुळे ते लॉंग डिस्टन्समध्ये आहेत. तर तशाही बालकांना आपण सिंगल पेरेंट म्हणू शकतो का? टेम्पररी फेजसाठी कदाचित, पण याला आपण डिस्टन्स पेरेंटिंग म्हणूयात. ओके. कारण जेव्हा अंतरामुळे दोघं वेगळ्या देशांमध्ये असतात तेव्हा सुद्धा पेरेंटिंगमधलं त्यांचं टीमवर्क हे स्ट्रॉंग असतं. आणि कधी कधी अशा वेळेस काही गोष्टी मी आईशीच व्हिडिओ कॉलवर बोलणार आहे, ओके. बाबाशीच मी डिस्कस करणार आहे, असा पण मुलांचा कम्फर्ट असतो. आणि जो जर नवरा बायकोंमधलं टीमवर्क बऱ्यापैकी स्ट्रॉंग असेल तर तो रिस्पेक्ट करता येऊ शकतो. बरोबर. म्हणजे आता मी येणार आहे तुझ्याबरोबर, मग पाहिजे कशाला तुला तुझी आईसारखी, असं नाही. मग ते या डिस्टन्स पेरेंटिंगला पण इक्वली ॲप्लिकेबल आहे. पण आता तू मला विचारशील की चॅलेंजेस, डे इन डे आउटमधले चॅलेंजेस डिस्टन्स पेरेंटिंगमध्ये सुद्धा इक्वली सेम आहेत. फक्त त्याच्यामध्ये डिस्ट्रेसवाला किंवा ताणाचा ट्रॉमॅटिक फॅक्टर नाही तो आहे. नाही. हां, आणि ॲडजस्टमेंट फॅक्टर आहे, बर्डन फॅक्टर आहे. सो पालकांचं वेलबिंगवाला जो फॅक्टर आहे तो डिस्टन्स पेरेंटिंगमध्ये सुद्धा इक्वली महत्त्वाचा आहे. आणि रोल स्विच करणं पण खूप महत्त्वाचं आहे. कारण जो पेरेंट फॅमिलीपासून लांब असतो ना, कामासाठी का होईना, तो वर्क आणि मी टाईम याच्या बऱ्यापैकी चांगल्या बॅलन्सवर असतो. जो फॅमिलीबरोबरचा पेरेंट असेल तो स्ट्रेस एक्सपिरियन्स करत असतो. सो जेव्हा तुमच्यामध्ये हा शिफ्ट येणार आहे किंवा जेव्हा हे ट्रान्झिशन येणार आहे त्यावेळेस जो पेरेंट घरी आहे, बाबा घरी आहे, आई घरी आहे, तर त्या व्यक्तीचं पण वेलबिंग एन्श्युअर होतं आहे का नाही हे बघणं त्या डिस्टन्सवरती असणाऱ्या पेरेंटची बऱ्यापैकी मोठी जबाबदारी आहे. बरोबर. पण आय थिंक जेव्हा याच्यामध्ये भांडणाचा किंवा ट्रॉमाचा एलिमेंट नसतो ना, तेव्हा या गोष्टी टीमवर्कनी खूप चांगल्या पद्धतीने साध्य करता येतात. वा, मस्त. ॲक्च्युली भरपूर मुद्दे बोललो आपण, जे आय एम शुअर बऱ्याच पालकांना उपयोगी पडतील, विचार करायला लावतील, कदाचित एखादा स्टार्टिंग पॉईंट देतील. करेक्ट. आणि म्हणजे
असं काही छान वाटत नाही आहे बोलायला, पण जे पालक ह्या जर्नीवर असतील आता, की आय नो. सेपरेट होणार आहेत किंवा काय, त्यांनाही कदाचित तयारी करायला किंवा काय विचार केला पाहिजे हे या किंवा टॉकमधनं किती कळेल. ग्रेव हे सगळे मुद्दे आहेत आणि खरंच या सगळ्या मुद्द्यांना बायपास करून आपण सिंगल पेरेंटिंगचा निर्णय घ्यावा का? ह्याचा विचार करायला तरी आपण मदत करू शकलो तर आय थिंक दॅट शुड सर्व द पर्पज. येस, थँक्यू सो मच अनुजा. येस. आता म्हटलं तसं आय होप तुम्हाला या टॉकमधनं बऱ्याच काही प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि आणखी काही प्रश्न पडले असतील तर ते प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. इतरही अजून काही टॉपिक्स असतील तुमच्या डोक्यात की ह्यावर आम्हाला गायडन्स हवा आहे किंवा हे आम्हाला प्रश्न पडलेत तर ते सुद्धा जरूर कळवा. हा व्हिडिओ कोणाला उपयोगी पडू शकेल असे तुमच्या सर्कलमध्ये लोक असतील, भाऊ बहीण मैत्रिणी कोणीही, तर त्यांच्याशी शेअर करा. किंवा तुम्ही जर सपोर्ट सिस्टीममध्ये असाल अशा लोकांच्या तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघा, नीट लाईक करा, शेअर करा आणि चिकू बिकूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.